मधून मी श्याम वक्कर मनपूर्वक स्वागत करत आहे। मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक 2024 पर्व तिसरे पहिला दिवस तुम्ही अनुभवत आहात, बघत आहात। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार कट्ट्याच्या कारआणेवाडी मैदानावर। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। राहुल तळेरे विरुद्ध आंबेगाळे एक संघ आहे कणकवली तालुक्यातील, दुसरा संघ आहे भिंगुर्ला तालुक्यातील। म्हणजे कणकवली विरुद्ध भिंगुर्ला असा सामना मैदानामध्ये। अनिकेत वांगणकर गोलंदाजी मार्क वरती। देवली प्रीमियर लीग ज्याने गाजवली आपल्या ऑलराऊंडर खेळाने तो अनिकेत गोलंदाजी मार्क वर आणि त्याच्या समोर बॅटर। पहिला चेंडूवरती प्रहार केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। क्या बात आहे! तळेरे संघाने काय आक्रमक सुरुवात केली आहे। एक घणाघाती प्रहार केला आणि चेंडूला कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 6 धावांसाठी। 6 धावांनी आपले अकाउंट ओपन केले, राहुलने संघाचं अकाउंट ओपन केलंय। जबरदस्त सुरुवात। अनिकेत हा देखील साइड आर्म चांगली गोलंदाजी करतो, वेगाने बॉल टाकण्यामध्ये माहिर आहे। थोडासा त्याचा आर्म जर बघितला तर साइड आर्मने गोलंदाजी करतो, चांगला वेगाने टाकण्यामध्ये माहिर आहे। यावेळी पहा किती बाउन्स केलाय। वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय, 1 बाउन्सचा देखील इशारा। अतिरिक्त धाव ऍड केली जाईल, धावसंख्या पोहोचेल 7 धावांवर। चांगली सुरुवात तळेरे संघाकडून बघायला मिळते। यावेळी पुन्हा एक उसळी घेतलेला चेंडू, पंचांचा इशारा, 9 बॉलचा येईल। म्हणजे एक चेंडू आणि 9 धावा इथे स्कोर बुक मध्ये लिहिल्या जात आहेत। मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक तुम्ही बघता आहात युट्यूब लाईव्ह। या मॅचचा आनंद जे प्रेक्षक घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। या कट्ट्याच्या कारआणेवाडी मैदानावर या स्पर्धेसाठी खास आकर्षण म्हणून युट्यूब राहुल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज। क्या बात आहे, क्या बात आहे! चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला। एक धाव कंप्लीट केली, दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण स्ट्राइक स्वतःजवळ ठेवेल मागचा मॅचचा हिरो चिंतामणी म्हणजेच पप्या कल्याणकर। एक अनुभव आहे, अनुभवाचं गाठोड बांधून मैदानावरती खेळतोय तो पप्या कल्याणकर। मागच्या मॅच मध्ये चिंतामणीने चांगली बॅटिंग केली होती, चांगली बॉलिंग केली होती, म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता। तोच पप्या कल्याणकर म्हणजे चिंतामणी खेळण्यासाठी सज्ज आणि त्याच्यासाठी वेगवान गोलंदाज अनिकेत वांगणकर। लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येईल। अतिरिक्त धाव पुन्हा एक ऍड केली जाईल। म्हणजे आतापर्यंत 3 अतिरिक्त एक्स्ट्रा बॉल अनिकेतने टाकलेत, ही खूप महाग पडतील पुढे। 2 वाईड बॉल, 1 नो बॉल या षटकामध्ये आतापर्यंत पेश केलेत ते अनिकेतने। हलक्या हाताने खेळतोय, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता बाबू पाटकर। हा देखील चांगला खेळाडू आहे, खूप गुणी आणि गुणवान खेळाडू आहे, संयमाने खेळणारे खेळाडू आहे। चांगली बॅटिंग करतो, चांगली बॉलिंग करतो आणि सर्वात म्हणजे गुणी आणि गुणवान खेळाडू आहे। नेहमी मैदानावरती शांत असतो, पण ज्यावेळी बॅटिंग बॉलिंग करतो त्यावेळी खूप आक्रमक असतो। तो बाबू पाटकर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा अनिकेत वांगणकर गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या समोर असेल तो फलंदाज राहुल। राहुलने प्रभावित केलंय, चांगली बॅटिंग करतोय राहुल मैदानामध्ये। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न
बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. डॉट बॉल बऱ्याच वेळानंतर आला तो अनिकेतचा. धावसंख्या बिनबाद 12 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण घोषित क्षेत्रामध्ये आरक्षित जागा आहे, आरक्षण आहे, त्या ठिकाणी जाऊन चेंडू पडला, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा बिनबाद. चांगली सुरुवात म्हणून मी ही तळेरे संघाची. तरुळे विरुद्ध आंबेगाळी म्हणजे कणकवली विरुद्ध बेंगुर्ला असा सामना कट्ट्याच्या या मैदानावरती तुम्ही बघता आहात. 1 षटक 13 धावा बिनबाद तळेरे संघाची धावसंख्या. मयूरस्फोट कट्टा आयोजित मयूर चषक 2024 तुम्ही बघता आहात. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची एक महत्वपूर्ण मॅच तुम्ही बघता आहात. जो संघ जिंकेल तो खेळेल चौके संघासमोर. चौके संघाने देखील चांगला खेळ केलाय, खास करून पेंट्या पार्टे आणि निखिल परब या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी देखील समालोचन कक्षामध्ये उपस्थित होते. आपल्या सुंदर समालोचनाने आणि अप्रतिम समालोचन करून या स्पर्धेची रंगत वाढवतात. या स्पर्धेमध्ये 4 जान लावतात. ते हरीश पांड्या सर, चंद्रकांत शेटे सर, प्रसादजी परब सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुम्ही ऐकता आहात. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल गुरु. गोलंदाजी मार्क वरती गुरु बिडिये. याने यसुआका मंदिरा शेजारी जी परुळ्याची स्पर्धा, परुळ्यामध्ये जी स्पर्धा होते पावसाळी रबर बॉल, ती या पट्ट्याने गाजवली आहे. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज या पट्ट्याने मिळवली होती. तो गुरु बिडिये एक अष्टपैलू खेळाडू आहे आंबेगाळी संघाचा. त्याच्यावरती बरीच मोठी जबाबदारी आहे. बॅटिंग म्हणा, बॉलिंग म्हणा, आणि प्रत्येक वेळी काही नाही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न हा गुरु बिडियाचा. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. बनबाउन्सचा इशारा पंचांकडून आला. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं यष्टीरक्षण करतोय, कारण सिमेंट विकेट वरती ज्यावेळी पाणी असतं, पाऊस असतो, त्यावेळी स्किट होतो, बॉल खूप वेगाने जातो. यष्टीरक्षकाची परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये पास होतोय आतापर्यंत चांगलं यष्टीरक्षण करून. यावेळी सरळ बॅटने उडवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बराच दूर आहे. जोपर्यंत येईल फेकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. चिंतामणीचा चांगला कॉल म्हणेन मी. स्वतःच्या सहकाराला त्याने सावरलाय. चिंतामणी चांगली खेळी करतोय. अनुभवी खेळी आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि बरीच मैदानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्याने अनुभवलेली आहेत. आज पहिल्यांदा आज काराणेवाडीच्या या मैदानावरती खेळ करताना बघायला मिळतोय आणि तो सुद्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. सरळ बॅटने खेळलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चिंतामणीच्या बॅट मधून बेधडक सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चेंडू गेला. एक चांगला शॉट प्रॉपर टायमिंग करून खेळलेला हा फटका 4 धावांसाठी. धावा वृद्धिंगत होतील, धावा होतील 19 धावा. गुरु बिडिये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. मगाशी जसं मी म्हटलं होतं तसं त्याने परुळ्याची स्पर्धा गाजवली. यावेळी मिडॉनला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. राहुल मध्ये थोडासा अतिउत्साहीपणा दिसतोय, पण चिंतामणी मात्र शांत आणि संयमीपणाने मैदानावरती खेळताना बघायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 20 धावा. चांगली सुरुवात म्हणेन मी. सुरुवातीला थोडासा एक्स्ट्रा धावा आल्या होत्या, एक मोठा शॉट देखील आला होता, पण त्यानंतर मात्र कमबॅक केलंय ते आंबेगाळी संघाने. 2 षटकाची समाप्ती 20 धावा. हरेशजी पांड्या सर, त्याचप्रमाणे चंद्रकांत शेटे सर, प्रसादजी परब सर या ठिकाणी उपस्थित आहेत.
मैदानामध्ये जी मॅच चालू आहे खरोखरच दोन संघ असे आहेत जे सिंधुदुर्गाच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या टोकावरून आलेले आहेत आणि या ठिकाणी अतिशय चांगला खेळ खेळतायत. कोकण हे निसर्गरम्य आहे आणि त्याच्या प्रेमात सर्वजण पडतात. पण आज या ठिकाणी जे आमचे समालोचक आलेले आहेत त्यांच्या प्रेमात आम्ही पडलेलो आहोत. आमचे सर्व प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडलेले आहेत आणि खास करून YouTube लाईव्ह प्रेक्षेपण का किती सुंदर दिसते, बघायला पण मजा येते. मोबाईल वरती म्हणा, टीव्ही वरती म्हणा, अतिशय दर्जेदार प्रेक्षेपण करतायत गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम. त्यांचं देखील मी कौतुक करेन. अफलातून काम, अफलातून कॅमेरा वर्क आणि गौरव सावंत हे नेहमी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये असतात आणि मोठी जबाबदारी ते पेलवतात. क्या बात है, क्या बात है. विकेट कीपरचं खरोखर कौतुक करावं लागेल. राजन राज कर रहे हैं मैदान के अंदर, जबरदस्त यष्टीरक्षण करतायत आणि बऱ्याच धावा वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या संघासाठी बहुमूल्य असं योगदान त्यांचं लाभलेलं आहे. धावसंख्या आहे 23 धावा. अनिकेत गोलंदाजी मार्ग वरती आणि त्याच्या समोर राहुलने कमाल केली आहे. पहिल्या चेंडूवरती जो इनसाइड आउटचा शॉट खेळला होता आणि सर्वांची मनं जिंकली होती. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, घसरून पडला आणि बॉल देखील मैदानावरती पडला. पण ज्यावेळी क्षेत्ररक्षक मैदानावरती पडला त्यावेळी प्रेक्षकांच्या तोंडातून देखील काही असे शब्द आले जे मी सांगू शकत नाही. बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. धावा झाल्या 24 धावा. ही मजा आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. ही मजा आहे. ही मजा आणली पहिली सुरुवातीलाच. पहिला जो मयूर चषक झाला 2022 मध्ये ते आमचे सर्व राजू भालेकर सरांमुळे ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी काय कडक शॉट खेळलाय पण धावा मिळतील फक्त एकच. चिंतामणी थोडासा नाराज आहे पण शॉट मात्र त्याने चांगला खेळला होता. अनिकेतची लेंथ आणि लाईन पण चांगली आहे. मैदान ओळखून कशा प्रकारे गोलंदाजी करावी हे देखील गोलंदाजाने ओळखलं पाहिजे आणि ही खासियत असते चांगल्या गोलंदाजाची. कशा पद्धतीने बॉल टाकला तर बॅटर कोणत्या ठिकाणी चेंडू खेळेल आणि त्याला कमी धावा मिळतील. त्यामुळे मैदानाचा अंदाज घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा खेळलेला शॉट. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, चुकीला माफी नाही. चिंतामणीला जीवदान. त्यानंतर मात्र धडपडतोय मैदानामध्ये तो क्षेत्ररक्षक. पण तोपर्यंत लिलेल्या 2 धावा पूर्ण होतील. 2 धावांनी धावसंख्या 27 धावा. तिसरं षटक चालू आहे. 5 षटकांचा थरार तुम्ही बघता आहात. मगाशी जसं सांगितलं होतं मी 2022चा विजेता होता ब्राह्मणदेव कुमार माठचा संघ. त्यानंतर गेल्या वर्षी गावराईचा संघ हा विजेता होता. तिसऱ्या वर्षी कोणता संघ असेल ज्याचं नाव देशभरात गाजेल. भारताचा संघ विश्वविजेता ठरला आणि कमाल केली ती रोहित शर्माच्या पुऱ्या संघानं. अफलातून 30 चेंडूमध्ये 30 धावा. जसप्रीत बुमराची ती बॉलिंग आठवा. हार्दिक पांड्याची बॉलिंग आठवा. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अनिकेत वांगणकर. पुन्हा एकदा चेंडू वाईड बॉलचा इशारा पंचांकडून. लागोपाठ 2 चेंडू वाईड या ठिकाणी पेश करतोय तो अनिकेत वांगणकर. जसप्रीत बुमराह तुम्हाला बनावं लागेल, हार्दिक पांड्या तुम्हाला बनावं लागेल, अर्शदीप बनावं लागेल तर तुम्ही संघाला जिंकू शकता. कारण हा जिल्ह्याचा कप आहे. जिल्ह्याचा कप कोण घेऊन जाईल हा देखील आमचा वर्ल्ड कप आहे. तिसरा चेंडू देखील वाईड.
आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव म्हणजे धावसंख्या 31. 31 धावा. खूप महागड षटक. गुरु बिडियेने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 13 धावा दिल्या होत्या. बिडियेने फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तरी कॅप्टनने विश्वास दाखवला अनिकेत वरती, पण तो अनिकेत काय करतोय समजत नाहीये. चांगला खेळाडू आहे. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा धावा, 3 मैदान विकेट हे बरोबर पूर्ण करणार आहे. जेवढा वेग काढताय त्याहीपेक्षा वेगाने बॉल जाईल, पण अनिकेत मात्र भरकटलेला दिसतो. आतापर्यंत 4 वाईड बॉल, ते सुद्धा लागोपाठ अनिकेत कडून बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये अशाच अतिरिक्त धावा दिल्या होत्या. 2 वाईड आणि 1 नो बॉल, म्हणजे 3 एकूण एक्स्ट्रा बॉल पेश केले होते. यावेळी त्याने 4 बॉल टाकले एक्स्ट्रा, म्हणजे जवळजवळ 7 बॉल एक्स्ट्रा टाकलेत. आतापर्यंत अनिकेतने 12 चेंडू टाकण्याची जबाबदारी होती, पण किती बॉल टाकतोय अजून पाहूया. तो अनिकेत वांगणकर. राजन मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. प्रेक्षकांची गर्दी शेवटच्या दिवशी तुम्हाला अनुभवायला मिळेल. यावेळी उडवलाय क्षेत्ररक्षक आहे, त्याने देखील झेल सोडलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. बऱ्याच वेळानंतर एकदाच अनिकेतचं षटक संपलं. खूप लांब लचक असं लांबलेलं षटक हे अनिकेत वांगणकरचं. परिणामी 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा. आतापर्यंत 12 चेंडू टाकण्याची अनिकेतची जबाबदारी होती, तर जवळजवळ 20 बॉल त्याने टाकले, म्हणजे 8 बॉल त्याने जवळजवळ एक्स्ट्रा टाकले. जाने दो, कोई बात नहीं, फिर एक बार बड़ी बड़ी देशों में छोटी छोटी बातें होती ही रहती है. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती येईल तो प्रथमेश भिडिये. हा देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे प्रथमेश. लिबर बॉल खेळताना याला मी बघितलंय. चांगला खेळाडू आहे, खूप मेहनत करतो, असा मेहनती खेळाडू प्रथमेश भिडिये. मैदानामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे. मैदानाने फार जोशाने आणि जिद्दीने खेळणारा एक खेळाडू तो प्रथमेश भिडिये गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या समोर आहे तळेरे संघाचा राहुल कुलकर्णी. वेगाने टाकण्याचा प्रयत्न, त्या चांगल्या पद्धतीने बॉलला खेळून काढला तो राहुलने. एकच धाव मिळेल. चांगली बॉलिंग करतोय तो प्रथमेश भिडिये. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये फक्त खर्च करतोय. चांगली बॉलिंग करतोय. एक्स्ट्रा धावा नाही आल्या पाहिजेत, तरच तुम्ही 50 धावांच्या आतमध्ये रोखू शकता. अन्यथा 50 धावांचा टप्पा जर तळेरे संघाने पार केला तर थोडस आव्हान कठीण होईल, कारण विकेटवरती पाणी आहे, मैदान थोडस ओलं आहे. त्यामुळे त्यानंतर तुम्ही धावांचा पाठलाग करणार आहात, हे लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. पण समोरचा संघ तळेरे संघ नशिबाचा धाबा, तिकडे चौके संघ वाट बघतोय. निखिल परब, पिंट्या पार्टे वाट बघतायत की कोणता संघ आमच्या समोर उभा ठाकेल, आमच्याशी 2 हात करेल. हे चौके संघ वाट बघतोय. ती देखील मॅच चांगली होईल, कारण हे दोन्ही संघ चांगले आहेत. यावेळी लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू चाललाय. फिल्डर बराच दूर आहे. जोपर्यंत हळूहळू येईल भिडिये बॉल शोधतोय, पण बॉल चेंडू मिळाला त्याला. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो. कधी कधी अशा गोष्टी मैदानामध्ये होत राहतात, त्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती एक आनंद निर्माण होतो, एक प्रसन्नता वाटते त्यांना. अशी ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश आणि त्याच्या समोर बॅस्टर आहे एक अनुभवी खेळाडू, लिजेंड खेळाडू आहे
तळेरे संघाचा चिंतामणी. पुन्हा एकदा बाबू पाटकर क्षेत्ररक्षक आहे. मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक तुम्ही बघता आहात आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय श्री राजू भालेकर आणि त्यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम म्हणजे कौस्तुभ मसूरकर, मंदार मटकर, मकरंद सावंत हे सर्व त्यांचे सहकारी आहेत ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही हे जवळून बघितलेलं आहे आणि सर्व समालोचक जे आहेत त्यांनी देखील खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. आमचे गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमने देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. प्रथमेश भिडे, चंद्रा जाधव, नए बल्लेबाज आए छाए कि नहीं, क्या बात है. बाबू पाटकर छा गए मैदान के अंदर. चंद्रा जाधव ने शॉट चांगला खेळला होता पण तेवढा चांगल्या प्रकारचा झेल एक डाईव्ह मारून पकडला तो बाबू पाटकरने. अफलातून फिल्डिंग करतोय मैदानामध्ये. 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळवले प्रथमेशने. चांगली कामगिरी केली आहे. मालवणच्या टोपोला बोर्डिंग मैदानावरती ज्यावेळी दर्शन बांदेकर प्रॅक्टिस घेत होता लीडर बॉलची आमच्या इकडच्या सर्व मुलांची त्यावेळी प्रथमेश भिडे त्या ठिकाणी यायचा प्रॅक्टिसला आणि त्याचा खेळ मी अगदी जवळून बघितलाय. तो जिद्दी आहे. खूप कठीण प्रसंगामध्ये कसं खेळायचं त्यावेळी तो बहरतो त्याचा खेळ. तो प्रथमेश भिडे. आता 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. 44 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर. या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली प्रथमेशने. 6 धावा दिल्या, 2 विकेट मिळवले. क्या बात आहे. कमालीची बॉलिंग केली आणि विकेट पण घेतले. शेवटचे षटक टाकण्यासाठी कोण येईल? बाबू पाटकर येईल शेवटचे षटक टाकण्यासाठी की राजन? विचार विनिमय होतोय. न्यू बॅटर आलाय मैदानामध्ये अक्षय. ये सीधे साधे अक्षय नहीं है. खिलाड़ियों के खिलाड़ी अक्षय मैदान के अंदर. आणि एकीकडे डाव सांभाळलाय तो प्रसादने. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करतोय. चिंतामणीने देखील त्याला चांगली साथ दिली. राहुल खरोखरच आपल्यातून बॅटिंग केली आहे. सुरुवातीपासून त्याने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. प्रत्येक बॉलवरती धावा घेणे खूप गरजेचं आहे आणि ते दाखवून दिले या मैदानावर राहुलने. गोलंदाजीसाठी येतोय शेवटचे 7 चेंडू घेऊन बाबू पाटकर. आज आषाढी एकादशी आहे. जसा विठ्ठल नामाचा गजर नेहमी होत असतो आज मैदानामध्ये राहुल नावाचा गजर होईल की बाबू पाटकर नामाचा गजर होईल? आंबेरीचा गजर, आंबेगाळीचा गजर होईल की तळेरे संघाचा गजर होईल? ही येणारी वेळ येणारा काळच सांगेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याची संधी आणि राहुल मात्र काय झालाय? 1 शॉटचा इशारा पंचांकडून आलाय आणि त्यानंतर पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने म्हणजे एकही धाव नाही. हा डॉट बॉल असेल बाबू पाटकर याचा. दुसरी धाव घेण्याच्या नादात पहिली धाव देखील शॉट आणि दुसऱ्या धाबेसाठी धावबाद. चांगली बॅटिंग करत होता राहुल पण यावेळी धावबाद झाला. धावसंख्या आहे तिथे 40 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर कोण येईल मैदानामध्ये? साहिल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचे 5 चेंडू आहेत. धावसंख्या झाली आहे 40 म्हणजे 40 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत त्या तळेरे संघाने. सुरुवातीच्या ओपनरनी चांगली बॅटिंग केली पण त्यानंतर प्रथमेश आणि बाबू पाटकरने आतापर्यंत 7 चेंडू लाजवाब टाकलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर काहीतरी बॉलवरती वेगळं चित्र बघायला मिळालं. राहुलला स्ट्राईक देण्याच्या नादामध्ये राहुल धावबाद झाला. त्यानंतर आता हा अजून एक खेळाडू आहे
साहिल तो देखील धावबाद झाला, तो स्ट्राईक देत होता अक्षयला. आता मात्र 4 चेंडू, 2 चेंडू डॉट काढले ते बाबू पाटकरने. चांगली बॉलिंग केली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेशजी मांजरेकर सर, बंटी केरकर सर, दीपक धुरी सर गेली 3 वर्ष या तीनही पंचांनी खूप चांगले योगदान दिलेलं आहे. या वर्षी देखील हे तिन्ही पंच खूप चांगले योगदान देत आहेत. यावेळी मात्र खूपच उसळी घेतलेला चेंडू खूप वरून गेला होता बॅटरच्या, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा केला. 1 बाउन्सचा देखील इशारा झाला, म्हणजे एक्स्ट्रा धाव मिळेल. 41 बऱ्याच वेळानंतर स्कोरबोर्ड हलताना बघायला मिळतोय. 41. क्या बात है, क्या बात है. बाबू पाटकर लेंथ आणि लाईन पकडून गोलंदाजी करतायत आणि समोर जे बॅटर आहेत अक्षय, तिने विकेट सोडवून खेळण्याचा प्रयत्न आहे त्यांचा, थोडासा रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि हे ओळखलंय बाबू पाटकरने. खूप चांगली मॅच मैदानामध्ये तुम्ही बघता आहात. खूप चांगले प्रेक्षक वर्ग देखील या मैदानाच्या बाहेर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा बाबू पाटकर, क्या बात आहे. चांगली क्षेत्ररक्षण बाबू पाटकर याचं त्या षटकामध्ये तुम्ही बघितलात. या षटकामध्ये बाबू पाटकर याची चांगली बॉलिंग देखील तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे आज बाबू पाटकर मैदान में छा गए है. पण समोर अक्षय आहे अजून. यावेळी अक्षयने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे म्हणेन मी. धावसंख्या 43, 43 धावा. शेवटचा चेंडू असेल का या इनिंग मधील शेवटचा चेंडू बाबू पाटकर याचा. 43, 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू आंबेगाई संघाच्या बाजूने घेऊन येतोय तो बाबू पाटकर. तळे संघाचा अक्षय खेळण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. म्हणजे अजून एक बॅटर, 5वा विकेट, 5वा गडी बाद झाला. अक्षय आउट होईल. विकेट कीपर राजन ने देखील कमाल केली. बाबू तो आज छा गए मैदान के अंदर. बाबूने खूप कमाल केली आहे. क्षेत्ररक्षण देखील अफलातून केलं. त्यानंतर जी गोलंदाजी त्याने केली, टप्प्यावरची गोलंदाजी केली. गेल्या वर्षी एक बेस्ट बॉलर म्हणून ठरला या स्पर्धेचा मंगेश फाले. मंगेश फालेला मी कधी बॉलिंग करताना तेवढं बघितलं नाही, पण या स्पर्धेमध्ये त्याने जी बॉलिंग केली, फक्त टप्पा पकडला होता आणि त्या टप्प्यावरती त्याने अचूक गोलंदाजी केली आणि बेस्ट बॉलर हा किताब मंगेश फालेने गेल्या वर्षी पटकावला होता. या वर्षीचा बेस्ट बॉलर कोण असेल, ते उत्कृष्ट बॅटर कोण असेल, बॉलर कोण असेल, ऑलराऊंडर खेळाडू कोण असेल, हे शेवटच्या दिवशी आपल्याला समजेल. तोपर्यंत जिंकण्यासाठी गरज आहे 44 धावांची. 44 रन रिक्वायर्ड इन 30 बॉल. 30 चेंडू 44 धावा ही गरज आहे आंबेगाई संघाला. हे लक्ष्य, ये मंजिल क्या आंबेगाई की टीम पूरी करेगी या तरह की टीम उसे रोकने में कामयाब रहेगी. 44 धावांची गरज आहे. या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. 43 झाल्या. 44 धावांची गरज आहे. आमचे स्कोरर हे अप्रतिम स्कोरिंग करतात. मी प्रेरणा देवेंद्र लोहार हे महेश स्पोर्ट मध्ये गेली 1.5 वर्ष काम करते आहे. राजू भालेकर सर यांच्या संकल्पनेतून गावाला कंपनी घालायचं असा त्यांचा हेतू होता. त्यातून आम्हाला म्हणजे जेणेकरून महिलांना रोजगार मिळेल अशी त्यांची संकल्पना होती आणि त्या माध्यमातून आम्ही इथे काम करायला सुरुवात केली.
ह्या सर्व महिलांना इथे रोजगार मिळतो. तसंच कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांच्यामुळे मला इथे ॲडव्हान्स शिकायची पण संधी मिळाली. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग वगैरे शिकायला त्यांनी मला संधी दिली. त्या संधीची मी नक्कीच सोनं करेन आणि प्रयत्न करेन डिझाईन शिकायचा. आणि कौस्तुभ सर आणि राजू भालेकर सर यांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला रोजगार मिळवून दिला. स्थानिक महिलांना रोजगार मिळवून आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे दोघांचे आभार. म्हणून मी अभिनंदन देऊ इच्छितो. मयूर स्वतः आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याच्या नावाने एक व्यवसाय सुरू केला आणि एक मामा भाचाच्या नावाने व्यवसाय सुरू करतो आणि आज मयूर स्पोर्ट्स एक मोठा ब्रँड झालाय आणि त्याचं पूर्ण श्रेय राजू भालेकर आणि त्यांची टीम यांना जाते. मुंबईला एक टीम आहे, इथे एक टीम आहे आणि तेवढंच नव्हे तर टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, क्रिकेट बॅट, कॅप्स असे वेगवेगळे प्रोडक्ट्स मयूर स्पोर्ट्स .com या ई कॉमर्स वेबसाईटवरनं सुद्धा तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स मागवू शकता. आणि माझी सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही खेळाडू असाल तर मयूर स्पोर्ट्स इज फॉर ट्रू स्पोर्ट्समॅन. तर अनिकेत वाहिंदणकर आणि गुरु बिडिये हे दोन आघाडीवीर मैदानात आलेत. डावी उजवी जोडी, उत्कृष्ट फलंदाज दोन्ही. पहिलं षटक घेऊन येतो राहुल कुलकर्णी यांचा पहिला चेंडू. अनिकेत वाहिंदणकर पहिल्या डावातला पहिल्या चेंडूवर जर षटकार येत असेल तर दुसऱ्या डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार का नाही? जो आग तेरे सीने में जल रही है वही आग मेरे सीने में भी जल रही है. आणि तोच फलंदाज आणि त्याचाच समोर वसूल. एकही मारा, सॉलिड मारा. धावसंख्या झाली ती 6. राहुल कुलकर्णी आणि अनिकेत वाहिंदणकर यांच्यामध्ये रंगलेलं हे तुमुल युद्ध बघायला आवडेल प्रेक्षकांना. काहीसा खाली राहणारा चेंडू मात्र पप्पा कल्याणकरकडे गेला होता आणि एक धाव पंच धुरी यांच्या मार्फत लेगबाय. धावसंख्या होते ती 7. या स्पर्धेच्या निमित्ताने 30,000 रुपये पहिलं पारितोषिक आणि चषक आहे जे आमच्या स्टेजवर आहे. द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये आणि चषक. तृतीय पारितोषिक 3,333 रुपये व चषक. चतुर्थ पारितोषिक 2,222 रुपये व चषक. उत्कृष्ट गोलंदाज 1,111, फलंदाज 1,111, क्षेत्ररक्षक 1,111, मालिकावीर 1,555 आणि सामनावीरला फुटबॉल शूज. काहीसा वर राहिला होता चेंडू, चोरटी धाव आणि डायरेक्ट हिट. अनिकेत वाहिंदणकर आता झालेले आहेत भिंगरी आणि परत येत आहेत. म्हणजे ज्याची कल्पना नव्हती ते झालं तिकडे. चांगला खेळत होता अनिकेत, परंतु व्हॉट अ गुड थ्रो. शेखर यांनी चेंडू थ्रो केला होता आणि शेखरला मानलं पाहिजे. नवीन फलंदाज आता बाबू पाटकर. काय झेल टिपलेत बाबू पाटकर यांनी आज. आणि अशी झेल म्हणजे घारीची नजर म्हणावं लागेल. चांगली सुरुवात. राहुल कुलकर्णी हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि चांगला अशासाठी कारण षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक बॉल हे खूप कमी लोक चांगले करत असतात आणि अनिकेतचा काटा दूर करण्यात आलेला आहे. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. क्लोज टू द बॉडी त्या चेंडूला खेळले. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव बाबू पाटकर यांच्या नावे. एक
चांगला अष्टपैलू खेळाडू आणि फलंदाजीच्या क्रममध्ये त्याला पदोन्नती देण्यात आलेली आहे. बघा, एक गोष्ट नक्की इथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं आणि बरोबरच प्राधान्यक्रम जर तुम्ही ठरवला, फलंदाज कोण जाईल केव्हा जाईल, तर त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगली असते आणि यश बघायला मिळतो. यावेळेला चांगला अँगल बनवला होता, खांदाचा वापर करतोय इथे राहुल कुलकर्णी. त्याला माहीत आहे गोलंदाजी कुठल्या प्रकारे करायची आहे, खेळपट्टीचा मोजमाप, आणि खेळपट्टीने दाखवून दिले की फक्त फलंदाज धार्जिनी नव्हे तर गोलंदाज धार्जिनी सुद्धा तेवढीच आहे. तर धावसंख्या अजून थांबली आहे ती 8 वर. खाली राहणारा चेंडू गोज अंडर बॉल आणि चिंतामणी चेंडू थांबवतोय. तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 8. आता 4 षटकांमध्ये धावा हवेत ते 36. रिक्वायर्ड रन रेट 9. पण हे 9 नाकी 9 आणतील की काय हे बघावं लागेल. आज आमच्या बरोबर श्याम वाक्करजी जोडलेले आहेत आणि दरवर्षी जेव्हा आम्ही येतो आमचं खूप चांगलं ते स्वागत करतात. चेहऱ्यावर नेहमी एक स्मित असते त्यांच्या. आणि आज त्यांनी क्रिकेट स्पर्धेमध्ये देवली संघाला घेऊन, देवलीचा अजून एक संघ तुम्ही उद्या बघणार आहात, परंतु आजचा सामना ते खेळले. आणि चंद्रकांत शेट्टे स्पर्धा सम्राट, त्याचप्रमाणे प्रसाद परब ऑलराऊंडर, आणि खरोखर सर्वांचे आम्ही आभारी आहोत. शेखर मगाशी ज्याने अनिकेतला रनआउट केलं. स्ट्राईकवर आहे बाबू पाटकर. 24 चेंडू 36 धावा. अपरकट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवून देतोय. हँड आय कॉर्डिनेशन अशा फटक्यासाठी लागते. आज वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर सारखे फलंदाज जेव्हा अपरकट खेळायचे तेव्हा क्षेत्ररक्षकासाठी थर्डमॅनला अजिबात मुभा नसायची, कारण ज्या वेगाने ब्राईटली, शोएब अख्तर सारख्या गोलंदाजाचे चेंडू यायचे, फक्त त्या पेसचा वापर करायचे. इथे सुद्धा तसंच काही बघायला मिळालंय. धावसंख्या झाली 9. परत एकदा त्याच दिशेने एकाच ठिकाणी वेगवेगळ्या बाउन्सने येणाऱ्या चेंडूला खेळण्यामध्ये तो तरबेज आहे असं दाखवून देतोय. धावसंख्या पोचते ती दुहेरी आकड्यामध्ये 10 वर. 34ची गरज. बाबू पाटकर आणि त्याच्याबरोबर गुरु भिडे मागील सामनावीर. बॉलिंग में गुरु, बॅटिंग में गुरु, फील्डिंग में गुरु, क्रिकेट में गुरु. उत्कृष्ट डायव्हिंग आणि कडक फटका. 4 धावा. तिकडचं गवत होरपळलं असेल, हिरव्या गवतावर आग पेटवणारा तो चौका होता जमिनी लगत, आणि त्या चेंडूला सुद्धा गुदगुल्या झाले असतील सीमारेषेवर जात असताना. धावसंख्या पोचली ती 14. 30 धावांची गरज. बाबू पाटकर, हा पाटकर आता पेटलाय एखाद्या ज्वलनशील पदार्थासारखा. आज मोठमोठ्या संघांविषयी आपण चर्चा करत आहोत, मात्र इतर संघ सुद्धा किती मेहनत घेत आहेत हे दाखवून दिलं या संघाने आज. कुलस्वामिनी आंबेगाळी, कुलस्वामिनी प्रसन्न. हो, यावेळेला मात्र तो फटका मारत असताना कुठेतरी त्यांचा नेम चुकलाय. बाबूला आपल्या भावनांवर काबू ठेवावा लागेल. उत्कृष्ट चेंडू. जसा सार्क मासा मायामी बीच अमेरिकेमध्ये फ्लोरिडा राज्यातून जेव्हा हे बीचेस असतात तिथून जसा शार्क मासा बाहेर येतो असा पद्धतीचा लिफ्टर बॉल होता. इथे शेखरला सुद्धा मानलं पाहिजे, त्याला माहिती आहे खेळपट्टी कशी आहे. आणि बाबू पाटकर जसा फ्रंट फूटवर येऊन खेळायचा प्रयत्न करत होता तसंच त्याने एक
परफेक्ट चेंडू टाकला होता बाबू पाटकर यांच्यासाठी. पाटकरकडे सुद्धा चांगली उंची आहे. गोलंदाज फलंदाज चांगल्या उंचीचे असल्या कारणाने मात्र हे द्वंद्व बघायला सर्वांना आवडेल असं मला वाटतंय. असं क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षक आज मैदानावर उपस्थित आहेत, युट्यूबवर बघतायत. ऑन द राईज मारलेला फटका झेल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तिथे एकेरीला दुहेरी धावामध्ये दुहेरीला मात्र आता तिहेरी धाव होऊ शकणार नाही. या दोनच धावा, 2 जरी मिळाला तर 2-2 घेत राहूया. चांगला प्रयत्न होता, राहुल तिथे पोहोचला होता, परंतु धावसंख्येला पोहोचते ती 16वर. 2 षटक 16 धावा आणि आता धावा हवेत ते 28 आणि चेंडू शिल्लक आहेत 18-28 आणि हे समीकरण होऊ शकते. मात्र कंपल्सरी चेज आहे, लक्षात ठेवा. 28 करावेच लागणार, 27 नाही चालणार. आणि गोलंदाजीसाठी येतोय चिंतामणी म्हणजेच पप्या कल्याणकर. काय कल्याणकर संघाचं कल्याण करेल, जसं कल्याण ज्वेलर्स आपला कस्टमरचं कल्याण करत असतात वेगवेगळ्या स्कीम देऊन. स्ट्राईकवर गुरु बिडे. गुरु बिडे खूप वेळ नंतर स्ट्राईकवर आला. लोअर फुल टॉस आणि झेलबाद. ओ माय गॉड, सेन्सेशनल, अप्रतिम झेल. गुरुचा झेल टिपलाय. कोण आहे फिल्डर? मयूर पवारने झेल टिपला. आणि बघा सर्व संघाचे खेळाडू त्याला हायफाय देत आहेत, मिठी मारतायत, कारण सोपं नसतं तिथे झेल घेणं. आणि चांगली फलंदाजी अपेक्षित होती गुरु बिडे यांच्या मार्फत. मागील सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये 0. गुरु बिडेच्या साथ देण्यासाठी आता प्रथमेश बिडे हा नवीन फलंदाज आहे. बिडे टू बिडे. जसा पौराणिक काळामध्ये गुरु शिष्यामध्ये शक्तिपात करायचा, तसा शक्तिपात एका बिडेकडून दुसऱ्या बिडे मध्ये होणार की काय. पण काय झेल टिपलाय. हा सामना प्रेक्षक लक्षात ठेवतील. बाबू यांनी घेतलेले 2 झेल आणि आता मगाशी जो झेल टिपण्यात आलाय असे 3 उत्कृष्ट झेल. झेल घेणं म्हणजे शाळेतील प्रश्नपत्रिकाप्रमाणे 5 पैकी कुठल्या 3चे उत्तर द्या या स्कीम मध्ये बसत नाही. 5चे 5 झेल घ्यावे लागतात. स्वतःच्या शरीराची पर्वा न करता जसे भारताच्या सीमेवरील जवान आज रक्षा करत आहेत, तसं सीमारेषेची रक्षा करणं गरजेचं आहे. आणि पप्या कल्याणकर यांनी कल्याण नक्कीच केलंय. 17 चेंडू 28 धावा समीकरण आहे. मयूर चषकचा आज 8 संघाचा हा पहिला हाफ ए पूल मधल्या सामने आहेत. 6वा सामना. उत्कृष्ट चेंडू. ओ माय गॉड, व्हॉट अ बॉल. जाफा ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचा हा चेंडू. जाफा एक फळ आहे. इस्रायलच्या तेल अवीव राजधानी जवळ हा फळ बघितला जातो आणि लाल रंगाचा असतो आणि तो लेदर बॉल सारखा दिसतो, म्हणून इंग्लिशमॅन यांनी जाफा नाव दिलंय. असा चेंडू अनप्लेएबल. क्रिसच्या टोक्यावरून मारा आहे, मात्र यावेळेला समयसूचकता दाखवत आहे आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतोय प्रथमेश भिडे. धावसंख्या झाली ती 18. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. उद्या सुद्धा मित्रांनो 8 संघ खेळणार आहेत, परवा सुद्धा 8 आणि उद्या जे संघ खेळणार आहेत त्यात शुक्रवारचा ब्राह्मणदेव, देवलीचा महापुरुष, वडाचा पाठचा शांतादुर्गा, गावराईचा लिंग गिरोबा, कट्टाचा साई स्पोर्ट्स, यश फायटर्स नेरूर, गार्गी स्पोर्ट्स कुंभारमाठ आणि कट्टा पॅकर्स कट्टा. सिंधुदुर्गला
आल्यानंतर मला दोन नावं खूप पसंत पडतात, एक कट्टा आणि दुसरा कटवडा. काल मी कटवडाचा उल्लेख 4-5 वेळा केला, परंतु ज्या वेळेला खायचा होता त्यावेळेला तो संपला होता. कटवडा येवा कोकण आपलोच असा. मित्रांनो, कम टू कोकण. यष्टींच्या जवळ येऊन मारा होता, मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि बॅटचा फेस बंद करत बाबू पाटकर यांनी पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव सुद्धा वेगाने. ओ माय गॉड, शेखर, अरे न मैं गिरा न मेरी उम्मीदों के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कई बार गिरे. इस बात से फर्क नहीं पड़ता कि जहर को मैं पी गया, लोगों को तकलीफ तब हुई जब जहर पीकर मैं जी गया. पर गुड कमिटमेंट बाय फील्डर्स. पाटकरने एक गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव घेतली आहे. धावसंख्या 22, अजून धावा हवेत ते 22. 12 चेंडू 22 धावा. चांगलं समीकरण आता उभं राहिलं आहे. पप्पा कल्याणकरला मानलं पाहिजे, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे, फलंदाजांवर दडपण, आणि तो जो झेल टिपण्यात आला, गुरु बिडियेचा झेल, माझ्या मते एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. म्हणजे आपल्या कोकणच्या भाषेत म्हणायचं झालं तर देव मासाच गळाला लावला त्यांनी, बाद केला गुरु बिडिया यांना. कुठे मैदानामध्ये असे सुद्धा प्रेक्षक आहेत जे छत्री घेऊन छत्रीला बॅट सारखी फिरवतात, कानमंत्र देत आहेत. आमच्या काळात असं होतं, आम्ही असं खेळायचो, जशी सासू सुनेला म्हणते आम्ही भाजी असे तयार करायचो. हा, आमच्या वेळेला गॅस सिलेंडर असा यायचा. सुंदर चेंडू. आता मात्र कुठेतरी फलंदाजांसाठी अटीतटीची लढत आहे, कारण प्रथमेश बिडिये चांगला खेळाडू आहे, जसं मगाशी जिद्दी खेळाडू आहे असा उल्लेख केला आमचे सहकारी समालोचक मित्र श्याम वाकर यांनी. आणि ती जिद्द, मेहनत आणि चिकाटी दाखवावी लागणार. जिंकू किंवा मरू नये, जिंकू किंवा जिंकू हा पवित्रा घेऊन खेळावं लागणार. हो, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. एक धाव खाली पडलाय. मला असं वाटतं स्थानिक प्रशासनाने आज सिंधुदुर्ग मधील सर्व डॉक्टर्सने सुद्धा सांगितलं आज तुम्हाला सुट्टी नाही आहे, कारण गरज लागली तर तुमच्याकडे येऊ आम्ही. शेखरला सुद्धा मानलं पाहिजे, ज्या पद्धतीने त्याने धावबाद केला अनिकेतला. अनिकेत आणि गुरु हे दोन मोठे मोरे टिपण्यामध्ये यशस्वी झाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता हा जो सामना आहे, कुठे ना कुठे असं वाटते की गोलंदाजी करणारा संघ जो आहे हा संघाचा सध्याच्या घडीला बोलबाला दिसतोय. सामना अजून संपला नाहीये, पण जी परिस्थिती आहे ती नक्की गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने दिसते आता या क्षणी. नो बॉल फ्री. आता हा फ्री हिटचा चेंडू खूप महत्वाचा आहे. फ्री हिट रोज भेटत नाही. पहिली अवांतर धाव म्हणजे तुम्ही विचार करा कुठल्या पद्धतीने गोलंदाजी आज झाली आहे. फ्री हिट रोज भेटत नाही, माडाच्या लॉटरी रोज लागत नाही. 10-20 एक धाव होणार आहे, एकापेक्षा जास्त होऊ शकणार नाही. फ्री हिटचा बॉल होता, पण शेखरचं कमिटमेंट मानलं पाहिजे. शेखर तुला
त्याला माहिती आहे फ्रीडचा चेंडू तरी त्याने अटेम्प्ट केला, कारण शेखर जो आहे तो सलमान खान है. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. आणि कल्याणकर त्याला विचारतोय काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना. हा येस, ऑल इज वेल. हो साहेब, ऑल इज वेल. तर आता 19 धावांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. मित्रांनो सामना रंगलाय. इथे जर एखादा षटकार आला तर सामना गरम होईल, आणि जर गडी आला तर सुद्धा सामना गरम होईल. बाबू पाटकरनी 2 उत्कृष्ट झेल टिपलेत. पाटकर आपल्या संघासाठी 12 धावांवरती खेळतोय, ज्यात 1 चौकार त्याने लगावलाय. दुसऱ्या बाजूला प्रथमेश बिडिये त्याचा सहकारी 5 वर खेळतोय. 9 चेंडू 19 धावा. धावा झालेत 25. 2 बाद. चांगला चेंडू शेखर यांचा मार्फत. शेखर यष्ट्यांच्या एका बाजूला गोलंदाजी करतोय, ती चांगली गोष्ट आहे. कुठलाही चेंडू त्याला अप्राप्य आहे असं नाही. त्याने जवळपास सर्व प्रकारचे चेंडू टाकलेत, आणि असा खेळाडू संघामध्ये असणं हे संघासाठी खूप मोठं बलस्थान ठरू शकते. मात्र यावेळेला झन्नाटेदार शॉट आणि 6 धावा. बाबू पाटकर. बाबू झाला बेकाबू. आता समीकरणकडे 7 बॉल आणि 13 धावा. 7-13. रिक्षाच्या मागे लिहिलं असते 7-13. तू माझा साथ दे, तू मेरा साथ दे. 7-13. बाबू पाटकरला मानलं पाहिजे. डोक्यावर बर्फ ठेवून तो खेळतोय. शेखरला एक चांगला चेंडू करायलाच हवा. जर शेखरने निर्धाव चेंडू टाकला समीकरण मस्त होईल. परफेक्ट T20 सामना किंवा वन डे इंटरनॅशनलच्या सामन्यासारखा क्लायमॅक्स होईल. परंतु जर ह्या चेंडूवर चौकार षटकार आला तर परत एकदा सामन्यामध्ये आपल्याला जो रिझल्ट आहे, निकाल आहे, तो कदाचित बदलताना बघायला मिळेल. अपनी कुर्सी की पेटी या बांध लीजिए. बघत रहा. 7 चेंडू 13 धावा. फटका चांगला आहे, बघायचा आहे. याच बरोबर 4 धावा. बाबू पाटकर संघासाठी धावून आलाय. जसा बॉलिवूडचा पिक्चर्स मध्ये नायक खलनायकच्या अड्ड्यातून नायिकेला बाहेर काढतो तसा त्याने हा सामना बाहेर काढलाय. 1 मॅन शो. आणि आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 6 आणि 6 चेंडूवर धावा करायचे ते 9 आणि 9 कंपल्सरी करावे लागणार आहे, कारण कंपल्सरी चेज आहे. चला आता चौके संघाचा संघनायक तुम्ही रेडी राहायचा नाणेफेकसाठी. आमचा मुख्य स्टेजवर आला तरी चालेल. स्टेजवर येऊन आमच्या बरोबर सामना बघा. उद्या पहिला सामना सकाळी 10 वाजता ब्राह्मणदेव सुकळवाड आणि महापुरुष देवली सुरू होईल. श्याम वाक्कर साहेब आहेतच, ते आज संध्याकाळी मीटिंग घेतीलच. मित्रांनो सकाळी लवकर उठा, आज रात्री लवकर झोपा. मी घ्यायला येईन आणि मी उद्या पुन्हा येईन. आधी बसूयानंतर बोलूया. संघटनातील भरपूर सदस्य आज दिसत आहेत. अनिल धोंडू माने मानलं पाहिजे या माणसाला. फुटबॉल स्किल्स जबरदस्त. 50+ असून सुद्धा ते खेळतात आणि 112 त्यांचा लकी नंबर आहे. 6 चेंडू 9 धावा मित्रांनो. आणि शेवटचं षटक अक्षय. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. पहिला 3 चेंडूवर जर निर्धाव चेंडू त्याने टाकले, पहिला चेंडूवर ठोक डाला प्रथमेश बिडिये, सड़क पे कड़क जिया गया, धड़क 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 बेधड़क.
चेंडू 3 धावा. प्रथमेश बिडिये तो जिद्दी काय, श्याम वाककरांनी पहिल्याच डावात सांगितलं होतं प्रथमेश बिडिये जिद्दी आहे आणि मोठ्या बिडियेने छोट्या बिडियेमध्ये जो शक्तिपात केला, जसे गुरु शिष्यामध्ये करायचे, तो शक्तिपात इथे कुठेतरी कामाला आलाय. 5 चेंडू 3 धावा. वेलकम पिंट्या. पिंट्या भाऊ 5 बॉल 3. फुलटॉस बॉल आणि सामना संपवलाय. बेसबॉल 8. मुंबईचा वडापाव आणि लोणावळाची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव आणि लोणावळाची फेमस आहे चिकी. प्रथमेश बिडियेच्या फलंदाजी समोर गोलंदाजी ठरते फिकी आणि सामनावीरचं पारितोषिक आपण देणार आहोत. तर सामनावीर आहे बाबू पाटकर. गोलंदाजीमध्ये बाबू, फलंदाजीमध्ये बाबू, क्षेत्ररक्षणमध्ये बाबू. पहिल्या सामन्यामध्ये गुरु, दुसऱ्या सामन्यामध्ये बाबू. गुरु आणि बाबू, बाबू आणि